अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात आज पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती। सकाळपासून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात पोलीस प्रशासनाचा तगडा बंदोबस्त होता। आढावा बैठकीत नवनिर्वाचित खासदार बळवंत वानखडे सुद्धा उपस्थित होते। बैठक आटोपल्यानंतर जिल्हाधिकारी यांच्या दालनात माजी पालकमंत्री आमदार यशोमती ठाकूर या सुद्धा उपस्थित होता। त्यावेळी त्यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि जिल्हाधिकारी यांना आक्रमकपणे प्रश्न विचारला असता जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे आल्याने यशोमती ठाकूर यांनी जोरदार घोषणा करीत दालनाबाहेर पडून खासदार संपर्क कार्यालयाचे ताळा तोडून आंदोलन करू अशी घोषणा केली। त्यावेळी उपस्थित असलेले शहरातील अनेक कार्यकर्ते सरकार आणि प्रशासन विरोधात जोरदार घोषणा देत होत्या। आमदार यशोमती ठाकूर, खासदार बळवंत वानखडे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह खासदार संपर्क कार्यालयाचे कुलूप तोडून कार्यालय ताब्यात घेतले। यावेळी काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात असलेले खासदार प्रतीक्षालय म्हणून बांधण्यात आलेले यापूर्वी माजी खासदार आनंदराव अडसूड यांनी सुरुवातीला तेथे आपला ताबा घेतला होता। त्यानंतर माजी खासदार नवनीत राणा यांचे सुद्धा कार्यालयाचे कामकाज येथूनच चालत होते। आता नवनिर्वाचित खासदार बळवंत वानखडे यांनी सुद्धा ते कार्यालय जनतेच्या कामासाठी मदत व्हावी आणि ते कार्यालय देण्यात यावे यासाठी 19 जून रोजी रितसर पत्र जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते। मात्र त्यावेळी खासदार नवनीत राणा यांनी अजूनही त्या कार्यालयाची चाबी प्रशासनाला परत दिली नाही अशी माहिती देण्यात आली। परंतु वारंवार जिल्हाधिकारी यांच्याशी संवाद करूनही कार्यालय उपलब्ध होत नसल्याने आज या कार्यालयाचा ताबा घेण्यात आला। तीच परंपरा, तोच विश्वास। एकता ज्वेलर्स, नगर परिषद समोर, मेन रोड, परतवाडा। अध्ययन समाचार लाईव्ह अमरावती।